नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख हा स्पर्धा परीक्षांकरिता अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक बघणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे देशात होणारे उत्पादन, वितरण आणि वस्तू सेवांचा वापर यांची एकत्रित व्यवस्था होय. भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, म्हणजेच येथे सरकारी आणि खाजगी अशी दोन्ही क्षेत्रे एकत्र काम करत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेचे एकूण 3 क्षेत्र आहेत. पहिलं आहे प्राथमिक क्षेत्र, ज्यामध्ये शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय हे व्यवसाय येत असतात. दुसरं द्वितीय क्षेत्र, ज्यामध्ये उद्योग, कारखाने आणि बांधकाम यांचा समावेश होत असतो. तर तृतीय क्षेत्र हे तिसरं क्षेत्र आहे, ज्यामध्ये बँकिंग, शिक्षण, आरोग्य, IT आणि पर्यटन यासारखे व्यवसाय येतात. एखाद्या वर्षात देशात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजेच GDP होय. GDP यालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हणतात. यालाच एकूण देशांतर्गत उत्पादन असेही म्हणतात. म्हणजेच देशात एका वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा होय. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अर्थव्यवस्था वाढली की रोजगार वाढतो, रोजगार वाढला की उत्पादन वाढते आणि देशाचा विकास वेगाने होतो. या सर्वांमधून स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहे, तर भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. सोबतच GDP हा अर्थव्यवस्थेचा आकार मोजण्याचा प्रमुख निकष आहे. हे 2 महत्त्वाचे मुद्दे यातून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हीच भारतीय अर्थव्यवस्थेची थोडक्यात ओळख आज आपण पाहिली. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त व्हिडिओंसाठी पेजला फॉलो करा.